गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल समीक्षा गोमासे। सकाळ झालेली होती आणि आज आमची गणपतीची साफसफाई चालू होती। किचनचे वगैरे भांडे काढून घेतली, भांडे काढलेले आहे, डबे घासाचे आहे। बघू शकता पूर्ण रॅक खाली करून घेतली आहे। एवढंसं करायचं म्हटलं तर एवढं सारं सामान काढायला लागत असते। पुढक्यात मी सगळं सामान भरून घेतले, वाटे वगैरे भरवले नाही, नंतर मला घासा लागेल म्हणून मी पुढक्यात बांधून ठेवून दिले आणि इथे डबे घासायला काढून घेतले। डबे घासून राहिली होती इथे वाहतूक डबे घासायला पण करत लागणार नसलं, साफसफाई करावंच लागेल। गणपतीची साफसफाई चालू झालेली होती आमची। बघू शकता तुम्ही। इथे अंश आपलाच बडबड करत होता। इथे भांडे कुंडे घासून झालेले आहे सर्व। रॅकमधले पण पूर्ण भांडे काढून घेतलेले होते मी आणि घासून घेतलेले होते। आणि इथे अंशची मस्ती चालू होती, कुकर घेऊन बसला होता आपला आणि रडत होता आणि रडतही होता आणि कार्टूनही पाहत होता आणि धाब्या मुकची सिटी दे 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 करत होता आणि नुसता एक सिटी दिली तरी दुसरी सिटी मागत होता तो। मी इथे खेळून राहिलो होतं आणि मी आता पोळ्या टाकून घेते। सर्वांना भुका लागल्या होत्या, 12 वाजले होते। इकडे साफसफाई करत होते आणि इकडे पोळ्या लागून गेलेल्या होत्या। मग इथे पोळ्या टाकून घेतल्या पटकन आणि सर्वांनी जेवण वगैरे करून घेतलं। पोळ्या टाकता टाकता अंश 10 वेळा येत होता माझ्याजवळ आणि मी 10 वेळा थांबावं लागत होतं पोळ्या टाकता टाकता। बघू शकता आता मी पोळ्या टाकते आणि तिथून एवढ्या जोरजोरात चिल्लावत होता। मी पाहायला गेली काय झालं म्हणून, काहीच नव्हतं झालं, फक्त असंच चिल्लावत होता। इथे पोळ्या वगैरे झाल्या, अंशला चारून पण देते आणि त्याची तब्येत थोडी ठीक नाही आहे म्हणून थोडं तो कणकण करून राहिला, रडून राहिला नुसता। इथे आता मी ताट वगैरे घेते, जेवण वगैरे करून घेते ना, हा इथे रडून राहिला कारण की आपण कामं करत असतो घरातले, एक पोर राहतच नसते, इकडे तिकडे राहत असते आणि खूप रडत होते। आणि इथे भांडे वगैरे लावून घेते आम्ही आता पुसपास करून। सर्व इकडली साफसफाई झालेली आहे आणि इथे मम्मी पुसपास करून राहिली आणि डब्यात टाकून राहिली होती भांडे आणि भांडे लावून झालेले आहे 5 आणि आता सर्व कामं आवरून झाले। गणपतीची साफसफाई वगैरे सर्व झालेली आहे। आता फक्त 2 रूम राहिले आणि फ्रीज पुसायची राहिलेली आहे। फ्रीज पुसून झाले, उद्या पुसीन मी फ्रीज। आता वरची आवरसावर करते आणि आंघोळ वगैरे करते, पाणी पण भरायचं आहे, नळ आला असून आता वरची पूर्ण साफसफाई करते। बघू शकता वरची पण पूर्ण साफसफाई व्हायचीच आहे। साफसफाई झाडझूड वगैरे करून घेते, आंघोळ वगैरे करून घेते, मग बाहेर जायचं आहे आम्हाला वाढदिवसाला। म्हटलं तरी बाहेरला सर्व पाहायला लागत असते आणि वरची पण साफसफाई करून राहिली होती। इथे घडी वगैरे करून होती कपड्याचे, एक पण घडी वगैरे काहीच करून नाही, ब्लँकेट जशी तशीच पडली होती। 5:30 वाजता मी वरती आली आणि पूर्ण आवरसावर केलं वरच्या रूमचं। एक पण चादर अशी ठेवली नव्हती याच्या पप्पानी, काही नाही, आणि त्यांनाही नव्हतं माहीत की आज साफसफाई काढणार होते, नाही तर त्यांनी ठेवून दिली असती जायच्या पहिले। पण आता खूप उशीर झाला, आता झाडझूड वगैरे करून घेते, इथे कपड्याची घडी वगैरे करून ठेवून देते, आता पुसपास वगैरे करून घेते रूम। आणि एक दिवस नाही पुसली तर कसं तरीच वाटते रूम, म्हणून मी पटकन पुसपास करून देते। एवढी थकून गेली ती कामं करून आणि वरचं पण आवरसावर करत होतं, कंटाळा तर येत होता पण करा तर लागणारच होतं म्हणून मी पटापट आवरसावर करून घेतला। बसतो म्हटलं पण बसायला पण वेळ नाही कारण की वेळ झाला होता खूप, 5:30 वाजले होते आणि माझी आंघोळ पण व्हायची होती। मग इथे पटापट करून घेते आणि अंशचा पण आवाज येऊन राहिला होता म्हणून बाहेर जाऊन पाहत होते मी काय झालं म्हणून त्याला। मग रूमची साफसफाई झाली आहे, बघू शकता तुम्ही। आता सायंकाळ झालेली आहे, पूर्ण अंधार झालेला होता आणि माझी आंघोळ व्हायची होती। आता आंघोळ वगैरे करते आणि आम्हाला बर्थडे पार्टीला पण जायचं होतं, आम्ही बर्थडे पार्टीला जाऊ आता। त्याचे पप्पा आल्यावर बघू शकता आम्ही आलेलो आहो बर्थडे पार्टीला। सर्व डेकोरेशन किती सुंदर होतं आणि हा अंश पण खूप जास्त मस्ती करत होता तिथे आणि त्याला असं वाटत होतं नवीन ठिकाण वाटत होतं ना। आणि मी इथे बघा किती बारीक दिसून राहिली आहे, मी आहे नाही बारीक पण दिसून राहिली होती, नॉर्मल आहे, एकदम लट्ट पण नाही एकदम बारीक पण नाही।
तर मला चांगलं वाटत होतं, मी खूप भारी दिसत होती त्या दिवशी. आणि यांची मस्ती चालू होती, फोटोग्राफी चालू होती यांची, मस्त अंशचे व्हिडिओ वगैरे काढणं चालू होते. आणि हा अंश काही थांबत नाही एक ठिकाणी, नुसता मस्ती करत होता. आणि हा अप्सरा लॉन आहे, हॉल होता आणि लॉन पण आहे, हॉल प्लस लॉन आहे. इथे मला बोर मारत होता म्हणून मी का करू का नाही समजत नव्हतं, म्हणून बसलेली होती. आणि इकडे बघा, इकडे मला वाटलं की इथे जेवण असेल, पण इथे जेवण नव्हतं, अंदर जेवण होतं. आणि याची मस्ती बघा किती जोरजोरात आवाज. तू तोडताडच चालू केलं. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, आता मी घराकडे निघत. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.